त्याच्याशी तुझं लग्न लावते तो कोण आहे तुला माहितीये का? ही इज अ प्रिन्स. स्वतःची परमनंट सोय व्हावी ना म्हणून. मोनिका, तू ज्याला तुझा बाप समजते ना तो तुझा बाप नाहीच आहे. अविनाश आपले थोरले चिरंजीव 5 ठिकाणी नोकऱ्या केल्या पण अजून एका ठिकाणी टिकत कसं नाही हो? बाबा माझ्या कामाचं काय केलं? हे बघ सागर, तुझ्या शिक्षणासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. जगात कुठे ना कुठेतरी माझ्या विचारसरणीची माणसं असतीलच ना. अरे नोकरीच्या शोधात तू काय जगभर फिरणार आहेस का अविनाश? तू का आपल्या जीवाचा इतका आटापिटा करतेस? ज्या माणसाला तत्व नाही तो माणूस कसला आहे? मी जनावरासारखं जगू इच्छित नाही. तुझ्याशी लग्न करण्याचे स्वप्न मी बघतोय आणि त्या स्वप्नामध्ये मला माझी तू सहचारिणी म्हणून दिसतेस. गायन माझा छंद नाही आहे, इट्स माय पॅशन. आई बाबांच्या या अशा ऍटिट्यूडमुळे मी ना धड गायक होऊ शकणार आहे ना बाबांसारखा सुस्थापित कारकून. हे बघ, चांगला तानसेन नाही बनू शकलास ना तरी हरकत नाही पण कानसेन तरी बनून दाखव. मी एक दिवस गायक होऊनच दाखवीन. May I come in, sir? Sir, he arranged your file. गुड, व्हेरी गुड. अविनाश, ऑडिटिंगचं काम तू चांगलं सांभाळतोस. थँक्यू सर. इट्स ओके. पण तरीही तुझ्याबद्दल एक कंप्लेंट आहेच. कंप्लेंट आणि माझ्याबद्दल सर? अविनाश, हे बघ, बेसिक पासून तुला पुन्हा सुरुवात करावी लागेल. बेसिक पासून सुरुवात करावी लागेल म्हणजे मला सर नेमकं कळलं नाही. अविनाश, कुणी माणूस बिझनेस का करतो? ऑफकोर्स पैसे कमवण्यासाठी. करेक्ट. तर मग ज्या क्लायंटनं त्यांच्या कंपनीचं अकाउंट सांभाळण्यासाठी आपल्याला अपॉइंट केलं आहे आणि त्यासाठी ते आपल्याला भरमसाठ फी देखील देतात आणि त्यासाठी देसाई अँड देसाई कंपनी तुला सॅलरी देते. करेक्ट? येस सर. आणि मग हे सगळं कशासाठी? सर तुम्ही काय बोलतायत हे मला कळत नाहीये. अरे म्हणूनच तर मी तुला सांगतोय ना की तुला बेसिक पासून पुन्हा सुरुवात करायला हवी. अरे तू हे पाहिजे केलंस ना त्याच्यानं कंपनी गोट्यात येईल. प्लीज सर. अरे मूर्खा, तुला जर प्रामाणिकपणानं काम करायचं होतं तर अकाउंटचं सेशन तू का घेतलास? त्यापेक्षा एखाद्या गावात जाऊन शेती करायची होतीस, नाहीतर लंगोटी नसून मासे पकडायचे होतेस. बस. माझं जे काही चुकतंय ना तुम्ही मला स्पष्टपणे सांगा. आणि हो, मी करेल ना. मी शेती करेल, नाहीतर मासे पकडेल, नाहीतर तुमचा गळा पकडेल. माझ्याबद्दल ठरवण्याचा विचार आणि अधिकार फक्त माझ्या आई वडिलांना आहे, तुम्हाला नाहीये. हे माझं ऑफिस आहे आणि ते मी सांगेन तेच होईल. ओरडू नका. जातो रे मी. थँक्यू. मम्मा मी खूप खुश आहे. अगं ते दिसतच आहे, पण काय झालं काय एवढं खुश व्हायला? मम्मा ते काय? मम्मा हा आज ना आज काय? ते ना हा माधुरी, मम्मा अवी भेटला होता? मम्मा अवी भेटला होता. अवीला मी प्रपोज केलं आणि तो हो म्हणाला. Are you gone mad? मम्मा सिरियस? ते शक्य नाही. मम्मा हे बघ माधुरी,
खानदान की इज्जत किंवा हैसियत वगैरे अशा गोष्टी सांगत नाहीये मी तुला. अविनाश कदाचित चांगला मुलगा असेल, पण तुझ्या ऐश्वर्यात वाढलीयस. मम्मा, हे सगळं ऐकवतेस तुम्हाला. मम्मा, तू एकदा अवीला भेट, तुझी सगळी मतं बदलतील. हे बघ, कदाचित माझी मतं बदलतीलही, पण त्यांची परिस्थिती बदलेल. बदलेल. अवीची परिस्थिती बदलेल. मी ती बदलून दाखवीन. कोण बरोबर आहे, बाबा की देसाई साहेब? तत्वनिष्ठता की फ्लेक्सिबिलिटी? ऍडजस्टमेंट की तडजोड? हे बघ माधुरी, मला काही तुझी मतं पटत नाहीत, आणि तुझ्या पप्पांना कळलं ना तर त्यांची काय रिॲक्शन होईल. मम्मा, पप्पा टूरला गेलेत ना, म्हणून तर मी तुझ्याकडे विषय काढला. पप्पांना पटवता येईल ग, पण आधी तू. ठीक आहे, मग आपण आत्ताच अविनाशकडे जाऊया. आत्ताच? हो. मी त्याला लगेच कळवते. कळवायचं कशाला? आपण काय तुझ्या लग्नाची बोलणी करायला चाललो नाही आहोत. तुला कुठल्या खुराड्यात राहायचं स्वप्न पडलंय ना, ते पाहायचं मला. अम्मा, असं का बोलतेस? मी म्हणून बरा शब्द वापरला. पप्पा असते ना तर म्हणाले असते कसले भिकेचे डोहायला लागलेत म्हणून. चल जाऊया. आत्ता लगेच? मम्मा, तुझ्या मनात नक्की काय आहे? काय नाही, मग असं न कळवता जायचं म्हणजे? मला खरी परिस्थिती काय आहे ना ते पाहायचंय. ओके, तुला कळेलच. पण तू जसं व्हिज्युअलाइज करतेस ना तसं नक्कीच नाहीये. हां, लॅविश नसेल पण कोंदट नक्कीच नाहीये. तुला गेल्यावर कळेलच म्हणा. मी फ्रेश होऊन येते, कपडे बदलते. अवीच्या आई वडिलांना कदाचित हे कपडे आवडणार नाहीत. याचा अर्थ आयुष्यभर ऍडजस्टमेंट करायचं मनावरच घेतलंयस तू. आलीच.
मोनिका मंजित ओके तू ये माझ्यावर तुला सांगतो. अरे रे काय उत्साहात मांडला या पोराने. कान फाटायची वेळ आली बघा. अरे काय रे मनोहर, हे काय चाललंय? कसला गोंधळ आहे हा? काही विचारू नकोस. तू आधी बस सुधाकर. बस. इकडे मी तुला सांगते. म्हणजे प्लीज काय सांगतेय? नाही काय? अगं काय चाललंय? तो पहिले बाहेरचा आवाज बंद कर. अगं काल रात्री मम्मा आली होती. कोण? मंजित. हा तिचं आणि माझं खूप भांडण झालं. मारामारी कशासाठी? अगं मम्मा आली होती मम्मा. अगं मंजित इथे कशाला आला? सकाळीच आली होती. मंजित काल रात्रीपासून इथे आला होता. अगं मंजित नाही का मम्मा. तो आवाज तो थांब. अरे पण मग हे सगळं तू सहन कसं काय करतोस? अरे सुधाकर हे नेहमीचेच आहे बाबा. हे आजचं नाहीये. पण मग सोसायटीने काय नोटीस बिटीस नाही पाठवली? अरे 4दा नोटीस पाठवल्या पण त्या जमादाराला कचऱ्याच्या डब्यात सापडले माहितीये. असं चल अरे कुठे? चल चल माझ्या बरोबर सांगतो तुला. चल. आज तेरा बर्थडे ना यार. आय नो बट नो स्मोकिंग अँड नो ड्रिंकिंग ओके. त्याशिवाय ही पार्टी होऊ शकते. सोच हुएगा की बिल्ली चली हज को. ए संदीप तू गप्पा बसा. अरे तुम्ही सगळे काय करताय? तुम्हाला समजतंय का? अरे तुम्ही ए ज्योती, तू भाषण देऊ नकोस हा. आयला पार्टीचा सर्व मूड घालून टाकशील. नाहीतर काय यार. येस तुम्हाला काही लाज लज्जा शरम जगण्याची काही शिस्त पद्धत काही आहे? व्हॉट हु आर यू? हे माझे मित्र सुधाकर पंडित आणि मी शस्त्रबुद्ध. याच बिल्डिंग मध्ये दुसऱ्या माळ्यावर राहतो मी. मग काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला? हा प्रॉब्लेम एक असेल तर ना, हे तुमचं नेहमीच चाललंय. अख्खी बिल्डिंग डोक्यावर घेतली तुम्ही. ओ अंकल, कशाला डोकं खाताय? ज्योती, ज्योती तू काय करतेस इथे यांच्या बरोबर? नाही बाबा खरंच मी नाही. ही माझी मैत्रीण मोनिका. मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं ना, तिच्या बर्थडेला मी आले. अच्छा अच्छा, म्हणजे वाढदिवसाची पार्टी सुरू आहे. दारू सिगरेट्स, वा छान. नाही नाही बाबा खरंच नाही. ह्यात माझा काहीच संबंध नाहीये बाबा. उलट ह्या सगळ्यांना मी सांगत होते की हे काही करू नका म्हणून. बाबा तुमची शपथ माझ्यावर विश्वास ठेवा. गप्पा बस. एक शब्द पुढे बोलू नकोस. आणि काय ग मोनिका, तुझे आई वडील कुठे? ते म्हणजे आई वडील घरात नाहीयेत. आणि ज्या तऱ्हेची पार्टी रंगले ना, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की तुझे आई वडील एवढ्यात येण्याची शक्यता नाही. बरोबर? बाबा प्लीज. थोबाड फोडून टाकीन तुझं. कुठे तुझा आहे बाबा? फोन लाव त्यांना, कळू दे त्यांना त्यांच्या अपरोक्ष हा काय धिंगाणा चाललाय तो.
अंकल क्यों इतना सीरियस होते हो? शी, कसला घाणेरडा वास येतो तुझ्या तोंडाला दारूचा. हे असले धंदे करता तुम्ही आणि तसेच घरी जाता आणि घरच्यांच्या लक्षात कसं येत नाही का ते तुमच्यासारखेच अय्याश. अंकल बस झाला. शट अप मंजित. अरे यार तू मुझे क्यों बोल रही है? इसको बोलना, कब से बके जा रहा है देख. वो ज्योति का बाप नहीं होता ना. स्टॉप इट मंजित. मोनिका काय चुकीचं बोलले ते. मी बिघडलेल्या आई वडिलांची बिघडलेलीच मुलगी. अरे डोकं फिरलंय त्या म्हाताऱ्याचं. आउट. मोनिका आउट ऑफ माय हाऊस. अरे मेरी बात तो सुन. प्लीज लिव्ह मी अलोन. ठीक आहे आता आम्ही निघतोय. उद्या डोकं शांत झालं ना की फोन करतो. चल. हे दागिने कुठून उडवले सांग. घरचेच आहेत साहेब. छान नटलीस. नटले? तुझ्या सासरी चाललोय ना आपण. नाच गाणं ड्रिंक्स. मी हे सगळं थांबवायला सांगत होते आणि नेमके बाबा तिथे आले. चोऱ्या लांड्या लवड्या करता येत नाही म्हणून जगण्याचा अधिकार नाही आहे का आम्हाला? कोणत्याही विषयी तुझ्या मनात शंका उत्पन्न होणं हे तुझं मन जागरूक असल्याचं लक्षण आहे. मी आयुष्यात एकच गोष्ट कमावली, संस्कार. बालवयाची पहाट